खरं तर सर्व देवळांमध्ये आपण देवांना पूर्ण प्रदक्षिणा घालतो. मात्र शंकरांच्या बहुतेक देवळांमध्ये लोकांनी पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नये म्हणून परिक्रमा मार्ग मध्येच बंद केलेला असतो. असं का? खरं तर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा घालण्याचा शास्त्रामध्ये नियम आहे. जेव्हा शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो, म्हणजे दुधाने अभिषेक घातला की तो अभिषेक जिथून बाहेर पडतो त्याला निर्मली किंवा जलधारी किंवा सोमसूत्र असं म्हणतात. जलधारीतून अभिषेक बाहेर पडताना एक ऊर्जा त्यामध्ये विलीन होते. ही ऊर्जा आपल्या शरीराला पेलावणारी नसते, म्हणजेच आपली तेवढी क्षमता नसते. त्यामुळे सोमसूत्र पायाने ओलांडल्यास ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होण्याचा संभव असतो. शिवलिंग हे शिव आणि शक्ती यांचं प्रतीक आहे. त्या पिंडीला शाळुंकेनं धरून ठेवलंय. शाळुंका म्हणजे शक्ती, जी अतिशय शक्तिशाली आहे. त्यामुळे त्यातील ऊर्जा बाहेर पडते तो मार्ग आपण ओलांडू नये, म्हणूनच शंकराच्या मंदिरामध्ये अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. धन्यवाद.